नमस्कार, मी अमोल शिंगे. प्रसारमाध्यममध्ये आपलं सहर्ष स्वागत. कोल्हापूर जिल्ह्यातील सहकार आणि राजकारण यांचा अतूट संबंध आहे. विशेषतः गोकुळ सहकारी दूध संघ ही संस्था केवळ दूध संघटना नसून जिल्ह्याच्या राजकारणातील एक प्रभावी केंद्र म्हणून ओळखली जाते. या संस्थेच्या माध्यमातून अनेक नेत्यांनी आपली राजकीय ओळख निर्माण केली. त्यामध्ये महादेवराव महाडिक, PN पाटील आणि अरुण नरके या नेत्यांची नावं विशेष उल्लेखनीय आहेत. फक्त गोकुळच नव्हे तर जिल्ह्याच्या राजकारणात या त्रिकुटाला मनपा म्हणून ओळखले जात होते. मात्र गेल्या काही वर्षात जिल्ह्यात बदललेल्या राजकीय समीकरणांमुळे या त्रिकुटांचे मार्ग वेगळे झाले आहेत. यावरच प्रसारमाध्यमचा हा स्पेशल रिपोर्ट. कोल्हापूर जिल्ह्यात सहकारी चळवळीने ग्रामीण भागातील अर्थव्यवस्था मजबूत केली. दूध संघ, साखर कारखाने आणि पतसंस्था यांच्या माध्यमातून अनेक नेते घडले. गोकुळ दूध संघाच्या व्यवस्थापनात सहभागी होताना माजी आमदार महादेवराव महाडिक, अरुण नरके, माजी आमदार कैलासवासी PN पाटील या 3 नेत्यांनी शेतकरी, दूध उत्पादक आणि सहकार क्षेत्राशी जवळचा संपर्क ठेवला आणि त्यातूनच त्यांचा सहकार क्षेत्रातील राजकीय प्रभाव वाढत गेला. सहकार क्षेत्राबरोबरच कोल्हापूर जिल्ह्याच्या एकूणच राजकारणावर या त्रिकुटाची चांगली पकड होती. महादेवराव महाडिक, अरुण नरके आणि PN पाटील हे तिघे कोल्हापूर जिल्ह्यातील सहकार आणि राजकारणातील प्रभावी नेते म्हणून ओळखले जातात. गोकुळ दूध संघाच्या माध्यमातून त्यांना ग्रामीण भागातील दूध उत्पादक शेतकऱ्यांशी मजबूत नाते निर्माण केले आहे. सन 1995 ते 2021 पर्यंत या त्रिकुटाने कोल्हापूरची आर्थिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गोकुळ दूध संघावर निर्विवाद वर्चस्व ठेवले होते. पण 2021 आमदार सतेज पाटील आणि मंत्री हसन मुश्रीफ या जोडीने या तिघांचे गोकुळ दूध संघावर वर्चस्व मोडीत काढून सत्तांतर घडवून आणले. सन 2022 नंतर महाराष्ट्राच्या राजकारणात झालेल्या उलथापालथीमुळे कोल्हापूरच्या गोकुळ दूध संघाच्या राजकारणावर पण दूरगामी परिणाम झाले आणि हे राजकारण 360 अंशाच्या कोनात एकदम फिरले. कधी काळी मित्र असणारे आता शत्रू झाले आणि शत्रू असलेले मित्र झाले आहेत. 2023 माजी उपमुख्यमंत्री कैलासवासी अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंड करून महायुतीत आणि सत्तेत सहभाग घेतला. यामुळे कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणात पण मोठे बदल झाले. 2021 महाविकास आघाडीच्या माध्यमातून आमदार सतेज पाटील आणि मंत्री हसन मुश्रीफ एकत्र होते. त्याचवेळी या दोघांनी गोकुळ दूध संघात सत्तांतर घडवून आणले होते. मात्र 2023 नंतर संपूर्ण राजकारणच बदललेले आहे. हसन मुश्रीफ हे आता महायुतीबरोबर असल्याने ते आता गोकुळच्या राजकारणात सतेज पाटील यांच्या विरोधात असतील आणि यामुळेच गोकुळ दूध संघातील मनपा म्हणजेच महाडिक, नरके आणि पाटील फॅक्टरमध्ये सुद्धा बिघाडी झाल्याचे दिसत आहे. माजी आमदार कैलासवासी PN पाटील आणि गोकुळचे माजी अध्यक्ष अरुण नरके हे दोघेही काँग्रेस पक्षात असताना आणि राज्यात महाविकास आघाडीची सत्ता असतानासुद्धा या दोघांनी आमदार सतेज पाटील आणि मंत्री हसन मुश्रीफ यांच्या विरोधात महादेवराव महाडकांना गोकुळच्या निवडणुकीत मदत केली होती. मात्र आता यात कोल्हापुरी भाषेत बोलायचं झालं तर फार इस्कूट झाला आहे. कसा इस्कूट झाला आहे ते आपण थोडक्यात पाहू. महादेवराव महाडिक सध्या भाजपमध्ये आहेत. अरुण नरके यांचे चिरंजीव चेतन नरके हे आमदार सतेज पाटील यांच्याबरोबर आहेत आणि माजी आमदार कैलासवासी PN पाटील यांचे चिरंजीव राहुल पाटील हे मंत्री हसन मुश्रीफ यांच्याबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात आहेत. अरुण नरके यांचे चिरंजीव चेतन नरके गोकुळच्या आगामी निवडणुकीसाठी आमदार सतेज पाटील यांचे खंदे सहकारी म्हणून निवडणुकीच्या रिंगणात असणार आहेत. सध्या महायुती म्हणून मुश्रीफ महाडिक एकत्र असले तरी त्यांच्यात गोकुळ आणि जिल्ह्याच्या राजकारणात मतभेद असल्याचे आपण सर्वांनी पाहिलेच आहे. यामुळे कैलासवासी PN पाटील यांचे चिरंजीव राहुल पाटील हे हसन मुश्रीफ जे सांगतील तीच भूमिका घेतील असे चित्र आहे. ही बदललेली परिस्थिती पाहून मनपामध्ये म्हणजेच महाडिक, नरके, पाटील यात बिघाडी झाल्याचे दिसत आहे.
ही बिघाडी गोकुळच्या राजकारणावर नेमका काय परिणाम करणार हे गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीच्या निकालानंतरच समजेल.